नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाची काल सांगता झाली. आमदार श्री संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच कल्पनेतनं सुमारे 18 वर्षांपूर्वी आंबा महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून सातत्याने हा आंबा महोत्सव ठाणेकर नागरिकांसाठी पर्वणी ठरतो आहे. कोकण परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ठाणे शहरातील ग्राहक हे दोनही एकाच व्यासपीठावर इथे एकत्र येतात. यामुळे या ठिकाणी नागरिकांना उत्तम दर्जाचे आंबे रास्त भावात मिळतात आणि कुठल्याही प्रकारचे आडते मधले नसल्याकारणाने कोकण उत्पादक शेतकऱ्यांना देखील उत्कृष्ट अशा प्रकारची बाजारपेठ मिळते. या दृष्टिकोनातून सुमारे 18 वर्षापूर्वी या आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. हा आंबा महोत्सव आता ठाणेकर नागरिकांच्या आंबा संस्कृतीचा एक भाग बनला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. दरवर्षी मी आंबा महोत्सवमध्ये येते. खूप छान आंबे इथे मिळतात. म्हणजे बाजारापेक्षा इथे जी क्वालिटी मिळते ना एकदम बेस्ट. आणि इथे पण आता म्हणजे एकाच ठिकाणाहून घेते पण खूप छान आंबे मिळतात तसे. त्याच्यामुळे मी आवर्जून येते. ह्या वर्षी मला यायला मिळाले नाही पण आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे धावत पळत आले आणि घेतलेत आंबे. नमस्कार, मी अण्णा अत्रे बोलतोय. मी इथून मला खूप हे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या घरच्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्यासाठी मला खूप त्यांना मदत मिळते आणि इथं तुम्हाला खूपच चांगले म्हणजे तुम्हाला जेन्युइन तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात. त्याबद्दल इकडे आयोजक केल्याबद्दल मी आयोजकांचा पण मी आभारी आहे. नमस्कार. नमस्कार, मी प्रियांका काळे. मी मुलुंडवरूनच आले आणि आज जे तसं बघितलं तर आम्ही बरेच वर्ष येतोय पण खूप छान आहे. सगळा चांगला प्रतिसाद पण आहेत. भरपूर लोक येत आहेत तिथे. छान वाटलं येऊन. व्हरायटीज आहेत खूप. आंब्याचे बरेच प्रकार पण आहेत. छान वाटलं. आंब्याची क्वालिटी खूप चांगली असते. इकडे आंबे जे घेतलेत त्याचे टेस्ट आणि ह्या आणि निरनिराळ्या व्हरायटीचे आंबे मिळतात. पायरी, हापूस आणि इतर रत्ना बितना जे तुम्ही नवीन काही करता ते आंबे टेस्ट करायला मिळतात आणि खूप चांगले असतात आंबे. नमस्कार, माझं नाव अंकित प्रधान. गेली 4 ते 5 वर्ष ठाण्यामध्ये हा उपक्रम चालू आहे आणि फार सुंदर आहे. आंबा महोत्सवच्या निमित्ताने ठाणेकरांना चांगल्या क्वालिटीचे आंबे आपल्याला बघायला मिळतात. आता इथे बरेचसे स्टॉल आहेत. साईजेस तुम्ही बघू शकता की छोट्यापासून फार मोठ्यापर्यंत आणि खूप रास्त दरात इथे ठाणेकरांसाठी आंबा उपलब्ध आहे. आणि गेली 4 वर्ष मी इकडनं आंबे नेतोय आणि दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 वेळा माझी व्हिजिट होतेच. माझं नाव दयानंद नेने. मी इथे ठाण्यामध्ये राहतो. साकेत म्हणून आमचा कॉम्प्लेक्स येत आहे इथे. मी गेली 15 वर्ष तर मिनिमम या आंबा महोत्सवाला येतोय आणि आमचा आंबा खाण्याचा सीझन संजय केळकरांचा आंबा महोत्सव सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सुरू करतो. कारण की पहिल्या दिवशी साधारण संध्याकाळी त्यांचा महोत्सव इथे सुरू होतो. खूप गर्दी असते त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही येत नाही. दुसऱ्या दिवशी जरा गर्दी ओसरली की मग आम्ही येतो. आणि आमचा आंबा महोत्सव आमची एक 10 मित्रांची टीम आहे. ती इकडनं आंबे घ्यायचे दुसऱ्या दिवशी आणि घरी जाऊन आमरसपुरीची पार्टी करायची. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांच्या मध्ये काश्मीर मुद्दा आहे आणि काश्मीर मुद्द्यामध्ये त्रयस्थ हस्तक्षेप चालवून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका सातत्याने घेण्यात आलेली आहे. मग जर अशी भूमिका असेल तर शस्त्रबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी काय केली असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. इंदिरा गांधी यांनी 1971च्या युद्धामध्ये अमेरिकी राष्ट्रपतींचे दबाव झुगारून लावला होता आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः निर्णय घेतले आणि त्यातूनच बांगलादेश हा जगाच्या नकाशावर निर्माण झाला. याकडे देखील श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे. असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही. ते भारताशी पण ते जर जाहीररित्या हे सांगणार असं की भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयाचा अपमान करतो. आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही.
आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही. कोण आहे डोनाल्ड ट्रम्प? आणि तो आमची दिशा ठरवणार का? आमची परराष्ट्र नीती काय असेल, आमची मुत्सद्देगिरी काय असेल, हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. कोण डोनाल्ड ट्रम्प? काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी? मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू, जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही. ना नेहरूंनी मान्य केली. 71च्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसिंजरनी. निक्सन हे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते. नाही ऐकलं इंदिराजींनी. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा. आणि ते जाहीररित्या सांगितलं, असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं, जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, माइंड युअर ओन बिझनेस. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीने आज आपल्या विविध ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांच्या नवीन नावं जाहीर केली आहेत. त्यामध्ये ठाणे शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री संदीप लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप लेले हे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत जुने जाणते कार्यकर्ते आहेत. यापूर्वी देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून देखील त्यांनी कारकीर्द निभावलेली आहे. एक धडाडीचा कार्यकर्ता आणि एक आंदोलनात्मक कार्यकर्ता म्हणून श्री संदीप लेले यांच्याकडे बघितलं जातं. संजय वाघुले यांच्याकडनं आता धुरा संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र बऱ्याचदा वाढलेल्या किमतींमुळे हे घर घेणं अशक्य होऊन जातं. त्यामुळेच आता ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हाडाची लॉटरी हे अत्यंत महत्त्वाची असते. आता म्हाडाच्या वतीने ठाणे शहर आणि कल्याणमध्ये 2500 घरांची विक्री करण्यात येणार आहे. त्यामध्ये 1973 घरं प्राईम लोकेशनला असणार असून कल्याणमध्ये देखील 2500 घरांची विक्री होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. जुलै महिन्यात 4000 घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारण्यात आलेल्या 1173 घरांचा यात समावेश आहे. तर कल्याणमध्येही म्हाडा 2500 घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे म्हाडाची सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याण परिसरात असणार आहे. या व्यतिरिक्त पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर
आणि कोकण मंडळांमध्ये देखील घरांची बांधकामं सुरू होणार असून लवकरच संबंधित लॉटरी देखील जाहीर होणार आहे। दिवाळीपूर्वी लॉटरी जाहीर होणार असून 2025मध्ये म्हाडाकडून मुंबई मंडळामध्ये 5000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने 19,496 घरांच्या बांधकामांचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यापैकी मुंबईत 5,199 घरं बांधण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। मुलींनी मुलांपेक्षा जास्त उत्तम कामगिरी केल्याचं आकडेवारीवर नजर टाकल्यावर लक्षात येत आहे। महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे। दुपारी 12 वाजल्यापासून विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी वाट बघत होते। घड्याळात 1 वाजताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटू लागली। यावेळीही मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक लागला आहे। महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला। ठाणे जिल्ह्यात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे। त्यांचे निकाल मुलांपेक्षा जास्त चांगले लागले आहेत। यावर्षी 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। विद्यार्थी त्यांचे निकाल वेबसाईटवर बघू शकणार आहेत। ठाण्याच्या नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर हॉल समोर असलेल्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती। बोरकर रिअॅलिटीजचे बांधकाम व्यावसायिक श्री महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचा नूतनीकरणाचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्याकडे मांडला। यावेळेस माजी नगरसेवक सुनील जोशी आणि महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे चर्चा केली। यावेळेस बोरकर रिअॅलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यानाचं नूतनीकरण करण्यासाठी तयारी दर्शवली होती। 2 वर्षापूर्वी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता। आता हे काम पूर्ण झालं असून काल या उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळेस या उद्यानामध्ये विविध सोयीसुविधांनी युक्त असं हे उद्यान तयार करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणी देखील या ठिकाणी बसवण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा देखील या ठिकाणी तयार करण्यात आला असल्याचं यावेळेस निदर्शनास आलं। आमदार श्री संजय केळकर, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, स्थानिक माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महापालिकेचे उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। वेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं तर मार्ग अनेक मिळतात। तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची। आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं। तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं। इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती। पण जसं मी म्हटलं की विल पॉवर असेल तर ते करता येतं। तर या शहरामधले विकासक जे आहेत, जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत, असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी, याची मजबूत खेळणी असतील, निकृष्ट दर्जा कुठेही नाही, उत्कृष्ट दर्जाची, आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला। आज 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत। हा अतिशय आनंदाचा भाग आहे। ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे। आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना, त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे। आजचं मातृदिनाचं औचित्य साधून ही एक प्रकारे आईने तिच्या मुलांना दिलेली भेटच आहे आणि यात आमच्या नंदिनी बोरकर आणि महेश बोरकर यांचा हातभार लागला। ही फॅमिली आहे, ही सामाजिक जाण जपणारी फॅमिली आहे।
त्यांनी ऑलरेडी घंटाळी मंदिरातले गाभारे नव्याने रिनोव्हेट केले, परत इथे नाला बांधला आणि आज ही गार्डन त्यांनी स्वखर्चाने बांधून दिली. याचा निश्चित सगळ्या नौपाड्यातल्या नागरिकांना लाभ होईल आणि या निमित्ताने मी आव्हानही करतो त्यांनी लाभ घ्यावा. तसेच बाकीचे जे समाजशूर व्यक्ती आहेत त्यांनीही अशा काही कल्पना राबवाव्यात, त्यांना आमचा निश्चित पाठिंबा असेल. की आपण समाजापोटी काहीतरी बांधिलकी दाखवायला पाहिजे. आतापर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबाने असे 3-4 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. एक पहिला प्रकल्प आमचा चालू झाला 12 ज्योतिर्लिंगांचा. आपल्या आराधना समोर काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, ती सेवा आपल्याकडनं घडली. आपल्या या परिसरात घंटाळी मैदान आहे, या घंटाळी मंदिराचं संपूर्ण सुशोभीकरणाचा मान मला मिळाला. नाले प्रकल्प केळकर सरांच्या कल्पनेतनं साकारलेलं, माझ्या मुलीने त्याचं डिझाईन केलेलं तो प्रकल्प आपण साकारला. हा जो उद्यानाचा प्रकल्प आहे तोही आम्ही गेल्या 2 महिन्यात अथक प्रयत्न करून तोही पूर्णत्वास आणला. माझ्या जे काही डेव्हलपर कलिग्ज आहेत किंवा जे काही उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे त्यांचा CSR फंड असतो, त्यांनी अशा कामासाठी वापरावा अशी माझी त्यांना प्रामाणिक विनंती आहे. ही छोटी घटना नाही आहे, इट्स अ व्हेरी बिग थिंग. का सांगतो तुम्हाला, बिझनेस सगळेच करतात, पैसा सगळेच कमवतात, पण किती असे बिझनेसमॅन आहेत की जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो CSR, त्याच्यामध्ये समाजासाठी काहीतरी करावं म्हणून पुढे येतात. किती येतात मला सांगा. बोरकर साहेब आले म्हणजे खरोखर मोठा माणूस आहे बाबा, यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि असा एखादा बिझनेसमन जेव्हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या रूपाने पुढे येतो आणि जेव्हा केळकर साहेब आणि वाघुले साहेब, जोशी साहेब, पेंडसे मॅडम आणि असे जे पॉलिटिशियन्स आहेत की जे डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहेत आणि व्हिजन असणारी मंडळी आहे, ही जेव्हा त्यांना अशा लोकांना साथ देते आणि पाटील साहेबांसारखे ब्युरोक्रॅट्स हे जेव्हा असे एकत्र येतात ना, तेव्हा काय चमत्कार घडतो ह्याचं हे उदाहरण आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.